मित्रांनो, या व्हिडिओवर आलाच आहात तर या कथेचे पहिले 3 भाग पाहून घ्या, म्हणजे कथा तुम्हाला पूर्ण समजेल. चला तर आजच्या कथेला सुरुवात करूया. मित्रांनो, अशा प्रकारे माझे पुण्यामध्ये खूप छान दिवस जात होते. दाजी माझ्या दिदीला न समजता मला सुद्धा तिला झवत खूप छान प्रकारे झवून काढत. पण खरं सांगायचं झालं तर मला अशा थोड्याशा झवण्याने काहीच होत नव्हतं. माझा पुच्छा थोड्या झवण्यानेच एवढा फाकला होता की त्याला एका गाढवासारख्या मोठ्या बुल्ल्याची खूप गरज होती. म्हणतात ना, मनी वशे ते स्वप्नी दिशे. माझ्या आयुष्यात झालं तसं. एका दिवशी दाजींनी रोजच्याप्रमाणे दीदीला भिंतीकडे तोंड करून घोडे केले आणि मीही आपले रोजच्यासारखे कपडे काढून हळूच दाजीजवळ आले आणि त्यांच्या गांडीत बोट घातलं व त्यांच्या गांडीच्या पप्प्या घेऊ लागले. मला खूप मजा येत होती. मग दाजींनी बेलणे आणण्याचा इशारा केला. बेलणे घेऊन ते दीदीच्या पुच्छीत घालणार होते आणि माझ्या तोंडात बुल्ला देणार होते. पण आज खूप कठीण होऊन गेलं होतं. शेजारच्या मावशींनी त्यांचा कार्यक्रम असल्यामुळे वर घरील बेलणे चपात्या लाटण्यासाठी नेलेले. मी इशाऱ्यानेच त्यांना सांगितले, आज बेलणे नाही, बिना बेलण्याचेच आपल्याला काम चालवावं लागेल. दाजींनी डोक्यालाच हात लावला. आता आज काय करता येईल बरं? आज तेवढा आनंद रोजच्यासारखा घेता येणार नाही. कारण बुल्ला 1 आणि भोकं 4 होती. काय करणार दाजी तरी? कारण तिच्या पुच्छीचं आणि गांडीचे 2, तसंच माझ्या पुच्छीचं आणि गांडीचे 2, असे 4 भोकं आणि बुल्ला 1. काय करणार हा एकटा बुल्ला? दीदीच्या पुच्छीत घालून तिला व्यस्त ठेवणे फार महत्त्वाचे होते, जरुरीचे होते. म्हणून मी ठरवलं की आज फक्त दाजींची गांड चाटूनच वेळ काढायचा. दाजी पण माझे थान दाबू लागले, पुच्छीत बोट घालू लागले, तर कधी स्वतः दीदीच्या पुच्छीतून बुल्ला काढत तेही स्वतः घोडी बनवू लागले आणि दीदीची पुच्छी चाटू लागले. तेवढ्याच वेळात मीही आडी व्हायचे आणि मनसोक्त बुल्ला चोखायचे. मी माझी पुच्छी बुल्ल्याजवळ न्यायचे, पण दाजी दीदीची गांड चाटत असल्यामुळे त्यांना माझ्या पुच्छीत बुल्ला घालता येत नव्हता. दीदीला पुच्छी चाटताना खूप बरं वाटत होतं. ती दाजीला म्हणाली, घाला माझ्या पुच्छीत बोटं आणि माझे पाणी काढून चाटा. जीभ घाला माझ्या पुच्छीत, गांड जोराने दाबा माझी, असं ती जोराने किंकाळत म्हणू लागले. आमच्या खेळाखेळात झालं असं की दाजींना माझी पुच्छी चाटल्यामुळे राहवलंच नाही. त्यांनी इशारा करत मला दीदीची पुच्छी चाटायला सांगितलं. तसं मी लगेच घोडे झाले व दीदीच्या पुच्छीत पूर्ण पुच्छी फाकून जीभ टाकली व जिभीने पूर्ण मधला भाग कुत्र्यासारखा चटाचटा चाटू लागले. तसेच दाजींनी मागच्या गाडीत जोरात घातला. त्यांचा गाढवाचा बुल्ला माझ्या गाडीत मला खूप आणि मी ची दाजी, आई ग, मेले. आहो ऐकू येताच दीदीने जोरात पाठ फिरवली तर काय, दाजी जोरात गाण ठोकू लागले. ते कुठलीही पर्वा करत नव्हते. हे बघताच दीदी सर्व समजलं. बिचारी करणार तरी काय, कारण तिची पण पुच्छी मी खूप चांगल्या प्रकारे चाटू लागले. कामाग्नीपुढे तिने तिचं नातं कुर्बान केलं होतं. आता ती विसरली होती की तिची बहीण तिच्यासोबत आहे. तिने कोणताही विचार केला नाही. कोणालाच काही न समजता ती आता उतानी झाली आणि माझे केस पकडून तिच्या पुच्छीत माझं तोंड खुपसलं. आता काय, माझं स्वप्न पूर्ण मनासारखं झालं होतं. दीदीची सुद्धा परवानगी आता मला मिळाली होती. दीदीसुद्धा झवून घेण्यासाठी तयार होती. मी त्यासाठी खूप तृप्त झाले. दाजींनाही आता खूप जोर आला होता. त्यांनी जोरात माझी गांड ठोकायला चालू केलं. गांड एवढी जोरात ठोकली की रक्तच बाहेर येऊ लागलं. मी म्हणाले, बस ना दाजी, आता खूप झालंय, माझ्या गांडीतून फार रक्त येतंय. दाजी म्हणाले, अगं
ही तर काय आता सुरुवात आहे. मी तर तुझ्या दीदीची रोज गाण ठोकतोय, पुच्ची ठोकतोय, तरी पण काही होत नाही. तुला पण हळू-हळू याची सवय होईल, असं दाजी मला म्हणू लागले. मग काय, मी दाजीला म्हणाले, "दाजी, माझ्या गांडीतून बुल्ला काढा आणि माझ्या पुच्छीमध्ये खुपसा." मग बरं वाटायला लागलं. दाजीने तसंच केलं. गांडीतून रक्त यायल्यामुळे त्यांनी बुल्ला गांडीतून काढून पुच्छीत खुपसला आणि आता मला कुठं बरं वाटायला लागलं आणि मी त्यांना म्हणाले, "दाजी, आता ठोका, काय ठोकायचंय ते. उगाच नाही, माझा पुच्चा म्हशीसारखा आहे. लोक माझ्या पुच्छीकडे बघूनच फिदा होतात. उगाच नाही, लोक मला म्हशीवानी पुच्छीची तर म्हणतात. दाजी, आता मी तुमची घोडी झाली आहे. तुम्हाला काय ठोकून घ्यायचे आहे ते आजचा दिवस ठोकून घ्या. आजची रात्र आपल्या तिघांचीच आहे." मी घोडी असताना दीदी माझ्या अंगाखाली सरकली आणि जोरजोरात माझे थान सुकू लागले. यामुळे मला खूपच उत्तेजना मिळाली. मला हे सगळं स्वप्नात चालू आहे की काय असं वाटायला लागलं होतं. दाजी आम्हा दोघींना सांभाळू लागले. ते कधी माझी पुच्ची चाटायचे तर कधी तोंडात बुल्ला द्यायचे. दीदीसुद्धा माझे मोठमोठे थान जोरात चोखायची, गांडीत बोट घालायची. मला दोघे मिळून वेगवेगळ्या पोझिशनमध्ये आनंद देऊ लागले. ते मला कधी घोडी बनवून दोघे माझ्या शरीराला झटत तर कधी ओताने करून पुच्छीत बुडला आणि दीदी गांडीत बोटे घालू लागली. दाजी थानांचा चावा घेत पूर्ण पिळून माझे थान काढत. पूर्ण शरीर दोघांनी पार झवून झवून पूर्ण मोकळे केले. मला असा अगतिक आनंद कधीच झाला नव्हता. दुसऱ्या दिवशी मी सकाळी अंघोळीला गेले आणि बाथरूममध्ये आरशापुढे पूर्ण नागवी होऊन मी स्वतःकडे बघू लागले तर काय, माझं पूर्ण शरीर सुजून गेलं होतं. आता माझं स्त्रीपण हे स्त्रीपण राहिलं नव्हतं. आता मी एका मुलीमधून बाईमध्ये प्रवेश केला होता. माझी खूप मोठी गाठ झाली होती. टोपल्यावानी टेरी झाली होत्या. म्हशीवानी तर पुच्चा माझा पहिलाच होता आणि थानही दाजीने चोळून चोळून फार मोठे केले होते. घागरीवानी थान माझे झाले होते. लोकांना बघता क्षणीच मला झवून काढावे असं त्यांना वाटायचं. मित्रांनो, मला जर तुम्ही प्रत्यक्ष बघितलं तर तुम्हालाही झवावं वाटेल. हे ऐकून मित्रांनो, तुमचं सुद्धा बुल्ला पाणी गाळत असेल मित्रांनो. हे तर मित्रांनो, अशा प्रकारे हे माझं व्यक्तिमत्व होतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजची ही कथा होती. आजची कथा तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट्स बॉक्समध्ये कळवा व या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या तुम्हाला नवनवीन कथा ऐकायच्या असतील तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून टाका. म्हणजे तुम्हाला अशा प्रकारच्या कथा या ठिकाणी ऐकायला भेटतील. धन्यवाद.